पंढरपूर करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख हे विजयी झालेले आहे। पंढरपुरातून निकाल समोर आलेला आहे। करकंब गटातला हा निकाल भाजपचे आदिनाथ देशमुख यांनी विजय मिळवलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, करकंब मधील निकाल समोर येऊ लागलेले आहे। करकंब गटातून आदिनाथ देशमुख विजयी झालेले आहेत। हो, पंढरपूर तालुक्यातील करकंब हा राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी गटाचा बालेकिल्ला होता, पण त्याच गटामध्ये आज भाजपने मुसंडी मारलेले आहे। अटीतटीच्या लढतीमध्ये आदिनाथ देशमुख हे विजयी झालेले आहेत। करकंब गटात कालच मतदानाच्या वेळी थोडा संघर्ष झाला होता। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात संघर्ष झाला होता, त्यावरून वातावरण गंभीर बनलं होतं आणि त्यावेळी कोण विजयी होणार याकडे अवघ्या तालुक्याचं लक्ष लागलं होतं आणि त्यामध्ये भाजप उमेदवार आदिनाथ देशमुखांनी बाजी मारलेली आहे। नामदार गोऱ्यांची झालेली सभा आणि भाजपचे माजपदार प्रशांतराव परिचारक यांचं मुत्सद्दी राजकारण कामी आलेलं आहे। कारण करकंब गटात विजयी होणं एवढं सोपं नव्हतं, कारण तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गटाचा तो बालेकिल्ला अनेक वर्षापासून आहे आणि त्याच बालेकिल्ल्यात आज पहिल्यांदा भाजपने विजय मिळवलेला आहे। अगदी संतोष, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे करकंब हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। अगदी अजित पवार गेल्यानंतरही सहानुभूतीची लाटही या ठिकाणी दिसून आलेली नाही, त्यामुळे विजयाचे कोणते महत्त्वाचे फॅक्टर्स हे भाजपचे ठरलेले आहेत? त्यातलं विजयाचं महत्व म्हणजे आमदार गोरेंनी विकासाचं विजन काय गटात मांडलं होतं। आमदार परिचारकांनी गेल्या अनेक वर्षाची तिथं कामं केलेली आहेत आणि उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी दिलेला निधी, या सर्व गोष्टींची बेरीज म्हणजे आज बालेकिल्ल्यात, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय झालेला आहे। जी संतोष, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। पंढरपुरातील ही महत्त्वाची अपडेट आहे। करकंब गटातून जो गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता करकंब, त्या ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे। भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे। आदिनाथ देशमुख यांचा विजय झालेला आहे, त्यामुळे करकंब गटातून भाजपसाठी ही महत्त्वाची अपडेट। पंढरपूर करकंब गट या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। आदिनाथ देशमुख यांचा विजय झालेला आहे। अशाच प्रकारे विविध पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे निकाल हे समोर येऊ लागलेले आहे। पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण या ठिकाणचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते।